एक छोटासा मुलगा वर्गात बोलायला उभा राहिला आणि बोलायला सुरुवात केली आणि त्याचे तोत्र बोलणं ऐकून समोरचा सगळा वर्ग खो 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 हसायला लागला. त्या पोराला मेल्याहून मेल्यासारखं झालं. मुलं पुढं बोलूच देईना त्याला. त्याच्या डोळ्यातनं खळदेशी अश्रू ओघळला आणि क्षणात मान खाली घालून तो बाहेर चालताच. अपमान जिव्हारी लागला होता. मी आहे तोत्रा, नाही बोला, नीट बोलताय, पण हा जन्मजात आलेला तोत्रेपणा आहे. मी काय करणार? हा झालेला अपमान बघून त्या मुलाला असं ठरवता आलं असतं की आता इथून पुढे मी कधीच कुणापुढे बोलणार नाही. आता इथून मी कधीच भाषण करायला उभा राहणार नाही. हसतायत मला, अपमान होतोय माझा. नाही, त्या अपमानातूनच त्यानं सन्मान मिळवण्याचा निश्चय केला. तो म्हणाला, जी मुलं आज मला हसतायत तीच मुलं उद्या माझ्या भाषणावर टाळ्या वाजवतील. आणि त्या दिवसापासून त्या पोरांनी कामाला सुरुवात केली. तोत्रेपणा घालवण्यासाठी गालाच्या दोन्ही बाजूला तो 2 गारगोट्या ठेवायचा आणि गारगोट्या ठेवून बोलायची सतत सतत सवय करायचा, सतत सराव करायचा. बोलता बोलता त्या गारगोट्या दाताला घासायच्या, गालाला घासायच्या, गाल रक्तबंबाळ व्हायचा. तो वेदना सहन करत राहायचा, पण तोत्रेपणा गेला पाहिजे म्हणून जीवाच्या आकांताने प्रयत्न करत राहिला आणि अखेर स्पष्ट उच्चार करताच मला आता स्पष्ट बोलता येते, पण माझा आवाज पल्लेदार झाला पाहिजे. मोठमोठाले डोंगर चढायचा आणि उतरायचा. सकाळी उठल्याबरोबर त्याचा तोच सराव सुरू व्हायचा. छातीचा फाटा मजबूत झाला पाहिजे, त्याशिवाय पल्लेदार वाक्य नाही फेकता येणार. माझा श्वास टिकला पाहिजे, त्यापेक्षा माझा दम नाही वाढणार. बघता बघता छातीचा फाटा मजबूत झाला, बुलंद झाला, पल्लेदार वाक्य फेकता येऊ लागली. माझा आवाज मोठा झाला पाहिजे. समुद्राच्या काठावर उभा राहायचा आणि मोठमोठ्यानं बोलायचा. लाटांचा आवाज येत राहायचा आणि त्या लाटांच्या आवाजात त्याचं बोलणं ऐकूच यायचं नाही. इतक्या मोठ्याने बोलायला लागला की लाटांचा आवाज येत असूनही आता त्याचा आवाज ऐकू यायला लागला. स्वतःच्या आवाजाची ताकद त्याने इतकी वाढवली. स्पर्धा करायची तर किरकोळाशी करू नका. स्पर्धा करायची तर त्या डोंगराशी करता यायला हवी. स्पर्धा करायची तर समुद्राच्या लाटांशी करता यायला हवी. स्पर्धा करायची तर वादळाशी करता यायला हवी. स्पर्धा करायची तर बलाढ्य संकटाशी करता यायला हवी. आवाज घडवला, आता स्पष्ट उच्चार, बोलणं उत्तम, पल्लेदार वाक्य बोलता यायला लागलं. पण काय बोलायचं? ज्ञान हवं. एन्सायक्लोपीडियाचे सगळे खंड त्यानं मुखोद्गत करून टाकले. पण त्याला सवय अशी की तो एका जागी बसत नव्हता, स्थिरच राहत नव्हता. वाचायला बसला की 10 मिनिटं झाली की उठायचा, बाहेर जायचा, फिरून यायचा, लक्षच लागत नव्हतं. स्थिर बसलं पाहिजे, बैठक टाकली पाहिजे, त्याशिवाय अभ्यास होणार नाही. पण नव्हता स्थिर बसत. शेवटी एके दिवशी तो सरळ घरातनं उठला. एका नाभिकाच्या दुकानात गेला आणि त्याला सांगितलं, माझ्या डोक्यावरचे अर्धे केस काढून टाक. त्याला काही कळे ना, अर्धेच केस तू काढ रे, अर्धे केस ठेव, अर्ध टक्कल कर. त्या नाभिकानं त्याचं अर्ध टक्कल केलं. त्यांनी स्वतःला आरशात बघितलं, भयानक विचित्र दिसत होता. आता अशा अवतारात बाहेर कुठं जायचं? घरातच थांबून राहायला लागला. सबब बाहेर जाणंच बंद झालं. अभ्यासाची बैठक बसली. स्थिर वृत्तीनं त्याला अभ्यास करता यायला लागला. आता एकाच जागी बसला की वाचता वाचता डुलक्या यायच्या, पेंग यायचा. त्याला कळेना काय करावं. अभ्यास झाला पाहिजे, वाचन झालं पाहिजे, अखंड वाचलं पाहिजे, प्रचंड वाचलं पाहिजे, तर बोलता येईल मला. झोप्यावर कसं नियंत्रण मिळवायचं? परत नाभिकाच्या दुकानात गेला. सगळे केस काढ, फक्त शेंडी ठेव, शेंडी ठेव फक्त. त्याने तेवढी शेंडी ठेवली. घरी आला, जिथं अभ्यासाला बसायचा तिथं मागं खुंटी होती. त्या खुंटीला दोरी बांधली. दोरीचं एक टोक खुंटीला आणि दुसरं टोक स्वतःच्या शेंडीला बांधलं आणि वाचायला बसला. आता डुलकी आली की पुढं शेंडीला ताण बसायचा, झपकन झोप उडायची. अभ्यास करत राहिला, अभ्यास करत राहिला. कुणी सांगितलं नव्हतं त्याला, वडिलांचा हट्ट नव्हता,
आईची इच्छा नव्हती तू केलंच पाहिजेस, ही त्याची इच्छा होती, ही त्याची महत्वाकांक्षा होती. स्वतःवर आलेल्या अडचणींवर तो मात करत राहिला आणि एक दिवस या जगातला पहिला सर्वोत्कृष्ट वक्ता तो म्हणून तो डेमोस्थेनीस जगत विख्यात झाला. हा पहिला वक्तृत्व कलेतला बादशाह. स्वतःला स्वतःच घडवता येतं, दुसरं कुणीही तुम्हाला घडवू शकत नाही. या जगात तुमचा पराभव दुसरा कुणीच करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता. या जगात दुसरा कुणीच तुम्हाला जिंकून देऊ शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला जिंकून देऊ शकता, दुसरं कुणीच नाही.